शासनकर्त्यांनो किमान परीक्षा तरी नीट घ्या। दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत नागरिकांचा होतोय संताप। वरुड शहरात शांततेच्या गांधीगिरीच्या मार्गाने मुका आंदोलन। का केलं आंदोलन, का युवक उतरले रस्त्यावर, बघणार आहोत विस्तृत बातमी अशी जी तरुणाच्या मनाला हिलावून टाकणारी बातमी अशी जी व्यवस्थेला वाचा फोडणारी बातमी अशी जी सरकारला जागेवर येण्यासाठी करण्यात आलेलं तरुणाचं आंदोलन म्हणजेच बातमी। बघूया नेमकं काय प्रकार झालं ते। महाराष्ट्र शासन तसा केंद्र सरकारतर्फे नीटची परीक्षा घेण्यात आली, मात्र या नीटच्या परीक्षेची तारीख पुन्हा समोर ढकलण्यात आली। नीटचा पेपर लीक करण्यात आला, भविष्याशी खेळ करण्यात आला, तरुणांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला। जे तरुण परीक्षेसाठी अख्खं आयुष्य पणाला लावतात त्यांच्या आयुष्याशी खेळ करण्यात आला आणि याच्यातूनच 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। 20 विद्यार्थ्यांनी उद्याचं उज्ज्वल भविष्य, उद्याचे इंजिनियर, उद्याचे डॉक्टर्स ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या निषेधार्थ, या 20 तरुणांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ आज वरुड शहरातील तरुण हा रस्त्यावर उतरलेला आहे। परंतु तो सध्या गांधीगिरीच्या मार्गाने आहे। शासनाने वेळी जागं झालं नाही तर या गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच्या हातात तलवारी, लाठ्या काट्या आल्याशिवाय राहणार नाही। उद्रेक होईल। दिल्लीमध्ये सुद्धा हेच झालं। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन झालं, परंतु त्या आंदोलनकर्त्याला चिरडण्याचा शासनाचा प्रयत्न झाला। आंदोलन चिरडण्यापेक्षा आंदोलन का होतंय आणि आपली व्यवस्था का ढिसूळ झालेली आहे याचा शोध शासनाने घेणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्याच्या भविष्याशी न खेळता परीक्षा व्यवस्थितपणे घेणं गरजेचं आहे। परंतु शासन तसं न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतोय आणि याचाच निषेध म्हणून वरुडातील तरुण हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात, नीटच्या पेपरफुटी प्रकरणात तथा जंतर मंतरवरील निषेधाच्या प्रकरणामध्ये किंवा 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्या प्रकरणामध्ये आज तरुण रस्त्यावर उतरलेला आहे। या तरुणाला न्याय का? येणाऱ्या काळामध्ये परीक्षा व्यवस्थित घेतल्या जाणार का? येणाऱ्या काळात जे उद्याचं भविष्य आहे, तरुण जे उद्याचं भविष्य आहे त्यांचं भविष्य खरोखर हा देश सुरक्षित ठेवणार का, की धर्माच्या नावावर राजकारण करून तरुणांचं भविष्य पुन्हा अंधारात लोटल्या जाणार? याच अशाच प्रकारच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या मोर्शी दर्पण या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। जर तरुणांच्यासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, यांच्या आंदोलनासाठी सहभाग म्हणून, समर्थन म्हणून आताच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मोर्शी दर्पण न्यूज। राहुल जाधव सह स्वप्नील आजनकर, वरुड। Yeah.